हॅलो फ्रेंड्स, तर आज आवनची नाईट होती, तर नाईट करून आले ते आणि आराम करत आहे. नाश्ता बनवून दिला मी आणि म्हटलं थोडा वेळ बाहेरून या, डिस्टर्ब नाही करावं त्यांना, म्हणून थोडा वेळ बाहेर चालले उन्हामध्ये. जास्त दूर नाही आहे आमच्या घरापासून, पैदल पण येऊ शकतो. खूप शांत वातावरण आहे इकडचं. आल्यावरती माइंड फ्रेश होतो. सकाळी सकाळी पण आलं तर खूप छान आहे. तर चला, आताच घरी आली मी. काल लेट कपडे धुतले होते, तर कपडे पण सुकले नव्हते म्हणून बाहेरच ठेवलेत. आणि हे बघा, झाडं असे काही दिसतात माझे. मला झाडं लावायला आवडतात, पण असं असते ना की झाडं तर आवडतातच, पण त्याची काळजी पण घ्यावी लागते. म्हणून जेवढं होते तेवढेच मी आणले. हा बनारसी पानाचा वेल आहे, एवढा झाला. तुळस पण छान झाली माझी. आणि इकडे बघा, इकडे मी लावली होती मेथी, दिसते का? खूप दाट झाली ती, थोडी पतली पतली पाहिजे होती, पण ठीक आहे. बघू आता केवढी होती केवढी नाही. तुम्हाला नक्की याची रेसिपी दाखवेल मोठी झाल्यावर. आणि इकडे कोथिंबीर लावला, पण तो काय आला नाही, त्याला टाईम आहे अजून. असं काय आहे माझे झाडं, थोडेच लावले मी, जास्त नाही, कारण की त्याची काळजी पण तेवढीच घ्यावं लागते. जेवढे झाडं जास्त असले तेवढी काळजी पण वाढते त्याची. म्हणजे ठीक आहे, ते एवढे पहिले जगवते. हेच जगतात की नाही माहिती नाही, पण ठीक आहे, बघू आता. आता मला बनवायचा स्वयंपाक. उठायच्या पहिले मला स्वयंपाक रेडी करायचा. आणि मी तिकडे गेलते, तर तिथे खूप असं माइंड फ्रेश झालं, एकदम शांत डोकं झालं. जेवढे पण विचार चालत होते ते एकदम तिकडे रिलॅक्स झाले, एकदम खूप छान वाटते तिकडे गेल्यावरती, कारण की शांत वातावरण आहे. खूप विचार केला स्वयंपाक काय बनवू, तर मग मी ठरवलं असं की बाफले बनवते. तर मी पीठ घेतलं, त्याच्यामध्ये रवा टाकते 1 वाटी, आणि थोडेसे तीळ, गरम करायला तेल ठेवलं, ते टाकते याच्यामध्येच. गरमच टाकायचं ओव्हन. आणि हे छान मिक्स करून त्याचं पीठ चुरते. हे बघा, असं केलं मी. भाजीला काय बनवायचं तर खूपच टेन्शन येते, काय बनवावं आज. घरात भाजीपाला असला तर काही टेन्शन राहत नाही, लवकर होऊन जाते. विचार करायचं काम नाही पडत की भाजीला काय बनवावं काय नाही. म्हणून मी ठरवले की आज बाफळेच बनवते, तर बाफळे बनवते. तर मी स्वयंपाक बनवून घेतला. हे बघा, असं काय बनवलं, असे झाले माझे बाफळे. आणि आता आम्ही जेवण करून घेतो. अहो पण उठलेत, तर मग म्हणून मी शूट काही केलं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला बाफळेची रेसिपी बघायला आवडेल का, नक्की सांगा.